हे बाकी मला देशपांडेंचं खूप आवडलं. किती ते जावयावरती प्रेम. जावयाने नुसता शब्द काढला तर टीव्ही हजर. नयनचे पप्पा किमान 70,000चा तरी असेल नाही टीव्ही. हो नक्कीच. मी आल्या आल्या त्याची प्राइस चेक केली. पण अहो या टीव्ही बरोबर एक ब्लूटूथ स्पीकर फ्री आहे. तो कुठे? बाबा आहे खोक्यातच आहे. हो का? बर बर. एक मिनिट आलेच मी. सेल्फी काढ ना आमचा. फोटो काढ. स्माइल मामा. नेक्स्ट पोज. तुला सांगितलं ना परत फोन नको करू. आमच्याकडे पाहुणे आलेत. व्हॉट डू यू मीन? मी तुला 50 फोन करतोय, तू माझा फोन का उचलत नाहीस? आणि हे बघ, तुझ्या बहिणीने मुलगा पाहिलाय ना, तो मी नाहीये. मी तुला बघितलं आणि सरळ माझ्या ऑफिसला निघून आलो. कार्तिक, माझी बहीण वेडी नाहीये आणि तिने तुलाच पाहिलंय दुसऱ्या मुलीबरोबर. तुला लाज नाही वाटत? अच्छा, म्हणजे माझ्यापेक्षा तुला तुझ्या बहिणीवरती जास्त विश्वास आहे का? हो, या बाबतीत माझ्या बहिणीवरच विश्वास आहे. म्हणजे मी फालतू? तुला एवढे महागातले गिफ्ट दिले, तुझ्यावरती मनापासून प्रेम केलं, ते सगळं खोटं आहे का? गिफ्ट्स? एक काम कर, उद्या ये आणि तुझी सगळी गिफ्ट्स घेऊन जा. माझ्यावर काही उपकार नाही केलेत. प्रेमात सगळेच गिफ्ट्स देतात आणि असं कोणी काढून दाखवत नाही. हे सानू, हे बघ, सॉरी, मला असं नव्हतं म्हणायचं. तू एक काम कर, तुझ्या बहिणीचा मला नंबर दे, मी तिच्याशी फोनवरती बोलतो आणि सगळं सॉर्ट आउट करतो. बस. मी माझ्या बहिणीचा नंबर तुझ्यासारख्या मुलाला अजिबात देणार नाही. हॅलो सानू, ऐक. हॅलो. पप्पा माझा एक काढा ना. हा पप्पा तुम्ही या ना, शैला काही फोटो काढा प्लीज. हा या नयनचे पप्पा या इकडे. बघा कसा आला. अगं दीपू, बरं झालं वेळेवर आलीस. हे लोक टीव्ही घेऊन चाललेच आहेत आता. आई हे बघा, आय एम सॉरी, पण तुम्हाला हा टीव्ही नाही नेता येणार. काय नेता येणार नाही म्हणजे? मी सगळं सांगते तुम्हाला आता. प्लीज प्लीज त्यांना नेऊ दे टीव्ही. अगं दीपू, प्लीज लेके जाना. हे हा काय प्रकार आहे? ए बाबा नाही, आमचा टीव्ही. अरे काय कसं चालेल? अहो मालतीताई, काय प्रकार आहे हा? मस्करी करताय का दसऱ्याच्या मुहूर्तावर आमची? काकू प्लीज आईला काही बोलू नका. आईला यातलं काहीही माहित नाहीये. मी तुम्हाला सगळं सांगते, माझ्याशी बोला. आम्ही काय बोलायचं? तुम्हीच सांगा आता. तो टीव्ही परत का नेला? हे बघा काका, मला टीव्हीची ऑर्डर कॅन्सल करावी लागली कारण प्रश्न स्वाभिमानाचा आणि तत्वाचा होता. काय? हो आई, ह्या टीव्ही साठी मी जे पैसे दिले होते ना, ते मला बक्षिसातून मिळाले असले तरी ते बक्षीस मला कोणीतरी मुद्दाम हार पत्करून मिळवून दिलं होतं. ते पैसे माझ्या विजयाचे नव्हते, तर माझ्यावर कोणीतरी केलेल्या उपकारांचे होते. थेट तुझ्या वडिलांसारखं बोलतेस तू. ऐकायला छान वाटतंय का? पण कळत मात्र काही नाही बाई. मला एवढंच कळतंय, आमचा टीव्ही परत देऊन दसऱ्याच्या मुहूर्तावरती आमचा तुम्ही अपमान केलाय. आणि काय हो मालतीताई,
हीच रीत आहे का तुमच्या घराण्याची? हे बघा काकू, त्यासाठी मी तुम्हा तिघांची माफी मागितली आहे. हवं तर पुन्हा एकदा मागते. आय एम रिअली सॉरी. अगं बाई, असं पण आहे का? माफी मागितली की मेलेला माणूस पण जिवंत होतो? मग ठीक आहे, हे ठरलेलं लग्न मोडून टाकतो आणि मागतो तुमची माफी. अहो चालेल? काकू प्लीज असं बोलू नका. प्लीज समजून. दीपू, स्नेहलता ताई, माफ करा. मी माफी मागते तुमची. तुमचा अपमान झाला आमच्या घरी, पण मी लवकरात लवकर टीव्ही साठी काहीतरी पैशांची व्यवस्था करते. हा, पण हे लग्न मोडलं असं नका म्हणू ताई. तुम्ही समजून घ्या ना. ठीक आहे मालतीताई, तुम्ही म्हणताय ना म्हणून आम्ही माफ करतो. पण ही तुमची दीपिका ना फार आगाऊ कार्टीये. नाही, वेळीच व्यसन घाला हिला, नाहीतर तुम्हालाही शिंगावर घ्यायला कमी नाही करणार आहे. आमचा टीव्ही 2 दिवसात परत हवाय, नाही तर हे लग्न मोडलं असं समजा. चल रे नयन, चला हो नयनच्या पप्पा. अहो ऐका ना अहो स्नेहलता ताई, मी बोलते ना तिच्याशी. काय झालंय आपण बघूयात. जरा थांबा ना 1-2 मिनिटं. काय वागणं हे? कसला मान, कसले उपकार, काय प्रकार आहे हा? आई, अगं माझ्या बँकेतले एक कलिग आहेत, ते मुद्दाम हरले माझ्यासमोर, का तर ती रक्कम मला मिळावी. आणि हे सगळं आज मला कळलं. तूच मला सांग, मी काय करणं अपेक्षित होतं? आयुष्यभर त्यांच्या उपकारांच्या ओझ्याखाली राहणं अपेक्षित होतं की ते पैसे परत करून स्वतःचा स्वाभिमान आणि तत्व जपणं गरजेचं होतं? तत्वांचं चलन असतं ना तर देशपांडे कुटुंब जगातलं सगळ्यात श्रीमंत कुटुंब झालं असतं दीपू. पण तत्व फक्त जपता येतात, खर्चाला पैसाच लागतो. आई, दीपू, तुझी ही तत्व, स्वाभिमान फक्त दुःख निर्माण करतात आमच्यासाठी. आज दसऱ्याच्या मुहूर्तावर पण तू फक्त त्रास आणि स्ट्रेस निर्माण केलाय घरामध्ये. आई अगं काय बोलतेस तू? कुठला राग कुठे काढतेस? हे बघ, मी जे बघितलं, जे मला वाटलं ते फक्त मी तुला सांगितलं आणि तुझ्या चांगल्यासाठीच सांगितलं. तुला का ग सगळ्यांच्या चांगल्याचा पुळका? आणि तुला जे चांगलं वाटतं ते इतरांनाही चांगलं वाटावं याचा अट्टहास का? तुझं तुझ्याकडे ठेवत जा ना दीपू. आज तुझ्या या तत्वांच्या हट्टापायी तू मला, दीदीला आणि आईला हर्ट केलंस. सांग ना मला, काय उपयोग आहे अशा सगळ्या तत्वांचा? ताई अगं, बाबा तुम्हाला माहितीये ना मी चुकले नाहीये ते. हॅलो हॅलो, मी कार्तिक बोलतोय, सानिकाचा मित्र. हा बोल. अहो सानिका माझ्यावरती चिडली हो. ती माझ्याशी नीट बोलत नाहीये. तिचा आणि तुमचा ना काहीतरी गैरसमज झालाय.
काल ज्या मुलाला तुम्ही पाहिलत ना तो मुलगा मी नाहीये. हॅलो हॅलो, तुम्ही प्लीज सानिकाला समजवाल का? हे बघ, हा तुझ्या आणि ताईमधला वाद. मी जे पाहिलं, जे मला वाटलं ते मी तिला सांगितलं. आता त्यावर काय निर्णय घ्यायचा तो तिने ठरवलाय. सॉरी, पण मी यामध्ये काही करू शकत नाही. ऐका ना, माझं सानिकावरती मनापासून प्रेम आहे हो. अरे चल, जाम भूक लागली आहे यार. तुला म्हटलं मिसळ खायला जाऊया तर तू इथे बँकेकडे घेऊन आलास. आज बँकवालीला प्रपोज करायचंय. हे भुकेल्या पोटी कसं करू? सत्तू, एवढं खाऊन खाऊन ना एखाद दिवशी पोट फुटेल तुझं. इंद्रा, जोपर्यंत सत्तूच्या जात नाही पोटात तोपर्यंत शब्द येत नाही ओटात. माझी बँकवाली इंद्रा, बँकवालीने काल मस्त कटवला तुला. मला तुमची अजिबात मदत नकोय. वाह, क्या बात आहे. जेव्हा जेव्हा बँकवाली तुला कटवते ना तेव्हा तेव्हा ती मला जास्त आवडते. सत्तू का दिल बाग बाग हो गया. हे जरा जास्तच फिल्मी होत आहे असं नाही वाटत तुला सत्तू? ही सगळी तुम्हाला एक फिल्म वाटतेय का? नाही, आज एकावर प्रेम केलं, उद्या दुसरीवर प्रेम केलं. आणि हे बघा, माझ्या ताईला फसवणारा परत तेच चाललंय. काल तुम्हाला सांगितलं ना मी नव्हतो तिथे. म्हणजे मी खोटं बोलते असं म्हणायचंय का तुला? नाही, तसं नाही. पण तुमचा गैरसमज होऊ शकतो ना. तुम्ही दुसऱ्याला कोणातरी बघितलं असेल. मी सांगितलं ना तुम्हाला, विश्वास ठेवा माझ्यावरती. मी काल नव्हतो तिथे. हे बघ, ऐक, मी ना तुझ्याशी नंतर बोलते. मी आता माझ्या ऑफिसमध्ये पोहोचते, बँकेत पोहोचते. मी नंतर बोलते. इंद्रा यार, चल ना, मिसळ खायला जाम भूक लागली यार. अरे सत्तू, मिसळ पाव खाऊन पोट भरेल तुझं, मग सुस्ती येईल, झोप लागेल. मग प्रपोज कसं करणार? हा, चल बँक. आता काय तुला नाही समजणार. काय नाही समजणार? प्रेमात पडलेल्या माणसाचा दर्द तुला प्रेमात पडल्याशिवाय नाही समजणार. सत्तूच्या प्रेमाचा दर्द तुला नाही समजणार रे. सत्तू, इंद्रा जेव्हा प्रेमात पडेल ना तेव्हा असा घाबरणार नाही तो तुझ्यासारखा. तिला समोर पाहून असा जागीच थिजून नाही जाणार. चल. काय झालं? मी बहुतेक वॉलेट विसरले आणि पैसे सुद्धा नाही आहेत. हो मॅडम, ही ट्रिक लय जुनी झाली. पैसे द्या माझे. अहो, ट्रिक कसली? मी काय ट्रिक? मी काय फसवणारी वाटते का तुम्हाला? तुमचं खरं खोटं तुम्हालाच माहित. राहू दे तुमचे पैसे, नको मला. अहो नको मला काय. हा, बघितलं सत्तू, गरज लागतेच शेवटी, पण मदत मागायला लाज वाटते. अहो पण मला द्यायचेच तुमचे पैसे. अहो काय करताय तुम्ही? थांब. इंद्राजी, मॅडम, इट्स ओके. तुम्ही 2 मिनिटं थांबा, मी बँकेतून विथड्रॉ करून आणते पैसे. बघितलं सत्तू, गरज असून पण मदत नाही घेतली. अभिमान वाटतो मला माझ्या बँकवालीचा. काय किती रुपये झाले? 60 रुपये. हो भाऊ, असं काय तो मॅडम? अहो घ्यायला पाहिजे ना, तुम्ही देत होते तर पैसे. नंतर तुम्ही ऍडजस्ट करायचं आपापसात, मोकळं करून टाकायचं ना मला. अहो उगाच लटकून ठेवलंय मला. जाऊ द्या भाऊ, अशाच आहेत त्या, येतील. हे घ्या.
मॅडम इथे भेटलात, वर नका भेटू. इंद्रा, बटाट्याच्या भाजीचा वास येतोय, तोंडाला पाणी सुटलं यार. जर तुला आता तुझं पोट जोर भरत नाही ना तर तुला वेगवेगळे खायचेच वास येत राहतात. मी सांगितलं ना तुला, मी आता बँकेत पोचते, आपण नंतर बोलूया. काय समजवायचंय तुला? काय वाटतं तुझं वागणं बरोबर आहे? इंद्रा, फोनवर कोणतरी जेंट्स मुलगा आहे. कोण असेल रे? घाबरलास? म्हणजे काय, आमच्या मध्ये कोणी जेंट्स मुलगा आला तर भीती नाही वाटणार? तुला नाही वाटणार भीती? हाच फरक आहे सत्तू. इंद्राला जेव्हा प्रेम होईल ना तेव्हा तो असा घाबरणार नाही. अरे फ्रीडम दिलं पाहिजे तिला. तुला कळणार नाही खरं प्रेम काय असतं ते. हो, तुला कळतं खरं प्रेम काय आहे ते? हे बघ, कसं आहे ना, प्रेमाबद्दल बोलायला फार डोकं लागत नाही, पण ते निभावायला हिंमत लागते. आणि मुळात मला एक सांग, तू असं का वागलास? तुझ्या वागण्याचा किती त्रास झाला हे माहितीये तुला? आणि मुळात जर प्रेम खरं आहे ना तर मग तू असं का वागलास? इंद्रा, खऱ्या प्रेमाबद्दल बोलते रे त्या मुलाला. म्हणजे बँकवालीचा अफेअर. पत्ते पिसायच्या आत माझा पत्ता कट झाला. हे बघ, ऐक माझं. आता ना मला बँकेत जायचंय, आपण नंतर बोलूया. बाय. इंद्रा, या सगळ्याचा मला का त्रास होतोय? ये ओटीपी घे. सोन टक्के कपल एंट्री पाहिली का? कप्पाळ कपल एंट्री काय बोलता कोणते मॅडम तुम्ही? काही नाही बरं का. माझा इंद्र अगदी गरीब काय, ती दीपिका मात्र ढालगजे अगदी. तिच्या संगतीत इंद्र बिघडतोय. जरा गरीब गाय आणि मी काय गरीब गोगल गाय? काही बोलता तुम्ही? काय हो, इंद्रा बिघडला म्हणताय म्हणजे तो माझ्यासारखा मावा वगैरे खायला लागला का काय? चला काम करूया. ए ओटीपी मिळाला ना तुला? काम कर. चला. ऐका ना, बहुतेक मलाच बोलवते, बघतो काय ते. नाही आता जातोच आहे तर प्रपोज मारूनच टाकतो. इंद्राजी, हे घ्या. हे काय? तुम्ही माझ्यासाठी जे पैसे हरलात ना त्याचे वाउचर्स. त्यातून तुम्हाला जे हवंय ते घ्या. पण याची काय आवश्यकता आहे मॅडम? अहो स्पर्धा तुम्ही जिंकला. नाही, मी जिंकले नव्हते, मला जिंकवलं गेलं होतं. पण मॅडम. इंद्राजी प्लीज, हे बघा, मला जे सांगायचं होतं ते मी तुम्हाला आधीच सांगितलंय. आता प्लीज हे घ्या आणि हा विषय इथेच संपवा. आणि तुम्हाला माहितीये मला उगाच कोणाचे उपकार घ्यायला नाही आवडत. प्लीज घ्या. तुम्ही ऐकणारच नाहीत ना? नाही, कारण प्रश्न तत्वांचा आहे आणि उगीच कोणाची मदत घेणं चांगलं नाही.